तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही ग्राउंड सुरू करता तेव्हा काय होतं माहिती आहे का, आपण जेव्हा ग्राउंडला जातो किंवा आपण अकॅडमीला जातो तेव्हा तिथे ऑलरेडी काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून प्रॅक्टिस करणारे मुलं असतात आणि आपण काय करतो, आपण त्यांचा शेड्यूल फॉलो करतो आणि त्यांच्याबरोबर आपण पळण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याप्रमाणे आपण प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करतो आणि तिकडे आपल्याला बरेचसे इंजुरीज येतात. मग जे 6 महिन्यापासून प्रॅक्टिस करतात तुम्ही जर त्यांना फॉलो केलात तर तुम्हाला नक्कीच त्रास होणार. तर मित्रांनो, तुम्हाला अगदी शून्यापासून सुरुवात करायची आहे. जय हिंद मित्रांनो, बरेच लोक मला म्हणत होते की सर आम्हाला ग्राउंड जो आहे तो 0पासून स्टार्ट करायचा आहे किंवा नव्याने सुरुवात करायचं आहे, किंवा ज्यांची आता 12वी झालेली आहे, ज्यांना नव्याने ग्राउंड सुरू करायचं आहे, त्यांच्यासाठी आपण ही व्हिडिओ तयार करत आहोत. मित्रांनो, आपण भरपूर प्रॅक्टिस करतो, खूप प्रॅक्टिस करतो, पण आपल्याला रिझल्ट मिळत नाही किंवा आपल्याला बऱ्याच वेळा प्रॅक्टिस कसं करायचं आहे त्याच्या योग्य पद्धती माहीत नाही आणि त्यामुळे आपल्याला काय होतं, इंजुरी होत असतात, खूप सारे पेन्स होत असतात. आपल्याला अँकल पेन होते, त्यानंतर गुडघे पेन होत आहेत, मसल पेन होत आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला होत असतात आणि ह्यामुळे आपण काय होतो, नेगेटिव्ह होतो, आपले मार्क वाढत नाहीत. परीक्षेला आपण 32च मार्क टाकतो आहे, 34च मार्क टाकतो आहे आणि ग्राउंडलाच आपण फेल होतो आहे, पुढच्या प्रोसेसला आपण जाऊ शकत नाही. तर मित्रांनो बघा, प्रॅक्टिसच्या आहेत ना स्टेप्स आहेत, त्या स्टेप्सनुसार जर तुम्ही प्रॅक्टिस केलात तर येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्यामध्ये प्रोग्रेस दिसणार आहे. तर मित्रांनो, जो काही तुम्ही ग्राउंडचं आपलं टार्गेट ठरवत आहे जे की 40+ असेल, तर येणाऱ्या काळात तुम्हाला ते 40+ दिसणार आहे. तर मित्रांनो, ग्राउंड कसं करायचं असते, ग्राउंडमध्ये प्रोग्रेस कसे आणायचे असते, इंजुरी कशी रोखायची असते, त्यासाठी काही स्टेप्स आहेत. तर आपण एक व्हिडिओचे पार्ट स्टेप बाय स्टेप बघूया. तर चला भेटूया पहिल्या स्टेपकडे. पहिला प्रकार बघा, असं पूर्ण तुम्हाला स्ट्रेच करायचं आहे आणि पायाची मूवमेंट पण बघा, फुल असे एकदम टोजवर तुम्हाला वॉक करायचं आहे आणि हाताची फुल स्ट्रेचिंग करायची आहे आणि असं एकूण 10 मीटर अंतरापर्यंत तुम्हाला चालायचं आहे. हो, 2 प्रकार तुम्हाला करायचं आहे की बघा, आता तुम्ही टोवर चाललेला, आता तुम्हाला अशा प्रकारे हिलवर चालायचं आहे आणि हाताची मूवमेंट तशीच एकदम फुल हाताने स्ट्रेच करायचं. प्रकार नंबर 3 बघा, तुम्हाला फुल स्ट्रेच करायचं आहे, 3 पावलं चालून मग डावीकडे फुल स्ट्रेच करायचं आहे, परत 3 पावलं चालून उजवीकडे फुल स्ट्रेच करायचं. स्ट्रेचिंग बघा तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला 10 मीटर अंतरापर्यंत फुल स्ट्रेच. हे बघा, ह्याच्याने फुल बॉडी तुमची स्ट्रेच होते आणि रनिंग करण्यासाठी ही बॉडी खुलते. आता प्रकार 4 बघा, तुम्हाला थोडंसं तसं वॉक करायचं आहे, थोडं एक जागेवर थांबून फुल स्ट्रेचिंग खालपर्यंत आणि हाताची मूवमेंट बघा आणि नंतर बॅक साईडला बघा, कमरेला तुम्ही अशा प्रकारे पकडलं पाहिजे जेणेकरून आपल्या कमरेला ताण येणार नाही. तर हे अशा प्रकारे पुढे, त्यानंतर अशा प्रकारे मागे. इस प्रकार आहे बघा, तुम्हाला अशा प्रकारे स्ट्रेचिंग करायची आहे. 1 पाऊल पुढे घेतलं आणि फुल स्ट्रेच करायचं. बरेच लोक आहे ना, हा प्रकार करत असताना गुडघे बेंड करतात. बघा, इकडे कुठेही आपल्याला गुडघे बेंड दिसत नाही, दोन्ही गुडघे आपले स्ट्रेट आहेत. त्यानंतर दुसरा पाऊल पुढे घेतला आणि सेम हे तुम्ही 10पर्यंत मोजू शकता. हात बघा, अशा प्रकारे व्यवस्थितरित्या तुम्हाला करायचं आहे. आता नेक्स्ट आहे क्रॉस करायचं आहे. तुम्ही 1 पाऊल पुढे घेतला होता, आता क्रॉस करायचं. क्रॉसला पण तुमचं नी बेंड नसलं पाहिजे. ओके, अशा प्रकारे तुम्ही करू शकता. बघा, फुल स्ट्रेच करून सरळमध्ये तुम्हाला हे अशा प्रकारे बेंड करायचं आहे. ह्याच्यामध्ये बघा, गुडघे बेंड होता कामा नये. बरेच लोक गुडघे बेंड करून करतात, तर गुडघे बेंड करायचं नाही. आता नेक्स्ट आहे रोटेशन. हे बघा, अशा प्रकारे पायाची रोटेशन करायची आहे तुम्हाला, अल्टरनेट. त्यानंतर रिवर्स, हा दुसरा रिवर्स. नेक्स्ट आहे पाय बघा, व्यवस्थितरित्या असा अँकलने हे करायचं आहे, आपल्याला फोल्ड करायचं आहे. ओके, इकडे व्यवस्थित, नाहीतर ट्विस्ट होऊ शकतो, लक्ष देऊन आपल्याला हे करायचं आहे. नेक्स्ट प्रकार आहे मित्रांनो बघा, टो अशा प्रकारे ठेवून तुम्हाला वॉक करायचं आहे थोडंसं 10 मीटर अंतरापर्यंत. तर अशा प्रकारे तुम्ही हे फुल स्ट्रेच करू शकता. नेक्स्ट करायचं आहे मित्रांनो, हे बघा, फुल असे तुम्ही एकूण 10 ते 15 मोजू शकता. फुल टोजवर तुम्हाला हे करायचं आहे, पाय उचलायचे आहेत पंजांवर. आता नेक्स्ट प्रकार आहे मित्रांनो, हे बघा, फुल
गुडघे उचलायचे आहेत तुम्हाला. ओके कराय आणि होल्ड करायचं आहे अशा प्रकारे. नंतर दुसरा प्रकार आहे, हे बघा अशा प्रकारे नाकाला लावायचा प्रयत्न करायचा. नेक्स्ट आहे मागे फुल. आता मागे पकडताना काय लक्षात ठेवायचं की आपल्याला आहे ना, हे बघा हे जे टोक आहे ना ह्याला पकडायचं. बरेच लोक इकडे पकडतात, असं नाही करायचं. इकडे पकडायचं आणि थोडंसं दोन्ही हाताने खेचून घ्यायचं आणि मग नंतर असं फुल खेचून झाल्याच्या नंतर मग अशा प्रकारे खाली वाकायचं. हे बघा असं फुल, याच्याने फुल स्ट्रेचिंग होते. असं पकडून व्यवस्थितरित्या थोडंसं होल्ड करायचं. नेक्स्ट आहे मित्रांनो, तुम्हाला स्ट्रेच करायच्या. हे बघा अशा प्रकारे. आता अशा प्रकारे स्ट्रेच करत असताना हा जो दुसरा पाय आहे ना, हा असा जमिनीला लागूनच राहिला पाहिजे. ओके. बरेच लोक त्याला उचलतात. उचलायचा पण प्रकार आहे. तर आता हा एक प्रकार झाला. आता उचलायचा प्रकार. तर बघा अशा प्रकारे हा झाला दुसरा प्रकार. ठीक आहे. तर अशा प्रकारे स्ट्रेच करायचं. ही फुल स्ट्रेचिंग आहे. ह्या फुल स्ट्रेचिंगमुळे काय होतं मित्रांनो, 1600 मीटर 800 मीटर 100 मीटर ह्याला एवढे जबरदस्त पाय खुलतात ना मित्रांनो, की तुम्हाला रनिंग करताना जाणवेल की हां पाय आपल्याला चांगलेच निघत असतात. नेक्स्ट प्रकार आहे मित्रांनो, बघा होल्डिंग. आता या होल्डिंगला ना बऱ्याच लोकांना ही होल्डिंग जमत नाही. तर तुम्ही काय करू शकता, मित्रांची मदत घेऊन हात पकडून अशा प्रकारे होल्डिंग करू शकता. तर बघा अशा प्रकारे ह्यामध्ये बघा पाय स्ट्रेट ठेवायचे तुम्हाला गुडघ्यातून. ओके. अशा प्रकारे ही पायांची स्ट्रेचिंग असली पाहिजे आणि हात सरळ अशा प्रकारे. मग नंतर हे पहिलं सुरुवातीला स्लो करायचं आणि नंतर त्याचे 10 काउंट करायचे अशा प्रकारे. नेक्स्ट आहे मित्रांनो, बघा मधोमध हात ठेवायचं आणि फुल वरती आकाशाकडे बघायचं आणि अशा प्रकारे स्ट्रेच करायचं. ओके. आता हे 2-3 वेळा केल्याच्या नंतर मग तुम्हाला फास्ट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे आणि हे प्रकार करत असताना तुम्हाला वरती आकाशाकडे बघायचं आहे आणि फुल हाताची स्ट्रेचिंग करायचं आहे. ओके. आता बघा या प्रकारामध्ये बघा कसं आपलं फुल स्ट्रेच झालेलं आहे. लक्ष पण आपलं आकाशाकडे आहे आणि हात पण फुल स्ट्रेच आहे. तर अशा प्रकारे स्ट्रेचिंग करायची आहे. हो. नेक्स्ट प्रकार आहे बघा, याला इन आउट प्रकार म्हणतात. याच्यात एकूण 4 गोष्टी करायच्या आहेत. साईडला, समोर, खाली, मागे. साईडला, समोर, खाली, मागे. तर हा जो प्रकार आहे हा आपण एकूण 20 मोजून करू शकतो. ओके. सर्वात बेस्ट आहे बघा, पायाची फुल स्ट्रेचिंग होते. रनिंगला तुम्हाला खूप उपयुक्त हा प्रकार आहे. घे. नेक्स्ट प्रकार बघा, फुल स्ट्रेचिंग. तर हा एक प्रकार तुम्हाला करायचा आहे. ओके. ह्या प्रकारामध्ये तुमचं जे हिप्स आहेत, हिप्स हे जबरदस्त स्ट्रेच होतात आणि रनिंगसाठी हे सगळेच प्रकार रनिंगच्या हिशोबाने उपयुक्त आहेत. आता मित्रांनो आपले पायाचे प्रकार झाले. आता आपण कमरेकडे आलेलो आहे. ठीक आहे. तर कमरेकडून बघा असं रोटेशन, फुल रोटेशन द्यायचं आहे. तुम्ही 10 मोजू शकता. त्यानंतर रिवर्स 10 मोजू शकता. त्यानंतर साईड अशा प्रकारे साईड आणि त्यानंतर फ्रंट बॅक. ओके. त्यानंतर आता कमरेचा नेक्स्ट प्रकार आहे अक्काबाईचा फेरा. तर हा तुम्ही अशा प्रकारे इकडून 4 आणि मग रिवर्सला 4 अशा प्रकारे तुम्ही हा प्रकार करू शकता. सर्वात बेस्ट आणि सर्वात उपयुक्त प्रकार आहे हा. आता आपण कमरेकडून शोल्डरकडे आलेलो आहे. तर हाताचे जे एक्सरसाइज आहेत ते अशा प्रकारे, पहिला एक हात पुढे, त्यानंतर तोच हात मागे रिवर्स, त्यानंतर दुसरा हात. हे काउंट करायचं तुम्ही 10-10 काउंट करायचं आणि त्यानंतर रिवर्स. मग नंतर दोन्ही हात असं मागे, त्यानंतर दोन्ही हात पुढे, त्यानंतर हे बघा हे साईडवेज साईडमध्ये करायचं आहे. त्यानंतर फुल बघा ते फुल स्ट्रेचिंग आणि पाय सरळ ठेवायचे, पाय फिरवत नाही राहायचं. त्यानंतर हा एक फुल स्ट्रेचिंगचा प्रकार आहे, हा व्यवस्थित करून घ्यायचा. तर आता हा नेक्स्ट प्रकार शोल्डरचा. फुल रोटेशन करायचं एकदम वरतून. ओके. त्यानंतर वर खाली आणि नंतर साईड, बॅक, फ्रंट, बॅक अशा प्रकारे.
तर बघा, आपण जेव्हा गोळा फेकतो ना, तर आपल्याला हाताचे पण एक्सरसाइज करणं गरजेचं असते, कारण ही जी रेस्ट असते ना, ही रेस्ट आपल्याला गोळा फेकताना त्रास होऊ नये यासाठी इम्पॉर्टंट असते. तर हे अशा प्रकारे आपण करू शकतो. पहिला फिंगर ओपन, त्यानंतर रोटेशन, फ्रंट रोटेशन, बॅक रोटेशन, ओके. त्यानंतर एक एक हाताने असं हाताचा व्यवस्थित पामचा स्ट्रेच करून घ्यायचा आहे, ओके. जेणेकरून कसं माहिती आहे का, गोळा फेकताना आपल्याला जे त्रास होईल ना, ते त्रास होणार नाही, कारण आपले रेस्टची आणि पामची स्ट्रेचिंग होणार आहे. आता शोल्डर झाल्यानंतर आपण येतो नेककडे. तर पहिला फुल खाली स्ट्रेच करायचं आहे आणि काउंट करायचं आहे. 10 काउंट तुम्ही करू शकता. फुल अप स्ट्रेच करायचं आहे, त्यानंतर फुल साईड स्ट्रेच करायचं आहे, दोन्ही साईड स्ट्रेच करून घ्यायचे, आणि नंतर मग रोटेशन. आणि हे रोटेशन करत असताना एकदम शांत आणि हळूवार करायचं, नाहीतर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, मान वगैरे लचकू शकते. तर एकदम सावकाश. स्टेप नंबर 2 आहे मित्रांनो, वॉर्मअप. प्रॉपर वॉर्मअप झाल्याशिवाय तुम्हाला पुढे जायचंच नाही. तर वॉर्मअप कसं करायचं आहे, अशा प्रकारे. मित्रांनो, वॉर्मअप करताना सुरुवातीला आपल्याला जंप लावायचे आहेत. एकूणच तुम्ही 100 जंप लावू शकता, कारण हा जो वॉर्मअप आहे हा एकूण 3 मिनटाचा सेट असतो. तर त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे हा. त्यानंतर दुसरा प्रकार आहे, एकदम हाय जंप घ्यायचे तुम्हाला, ओके. अशा प्रकारे कमरेवर हात ठेवून. त्यानंतर नेक्स्ट आहे पाय खोलायचे अशा प्रकारे. त्यानंतर साईड पाय खोलायचे आहेत अशा प्रकारे. त्यानंतर हा प्रकार करायचा आहे. त्यानंतर साईडला पाय खोलायचे आहेत. त्यानंतर बॅकला पाय खोलायचे आहेत आणि मिक्सर फुल तुम्हाला हे करायचं आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो, वॉर्मअप झाल्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे एकूणच 5 किलोमीटर रनिंग, किंवा 30 मिनटं किंवा 40 मिनटं रनिंग करायचे आहे. आणि रनिंग कशी करायची आहे, तर अत्यंत स्लो प्रकारे. कसं ते बघा. रनिंग करताना सुरुवात तुम्ही आपलं नमस्कार करून तुम्ही सुरुवात करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला स्लो रन करायचं आहे. तर बघा, अत्यंत स्लो प्रकारे असं तुम्हाला धावायचं आहे. एकूणच 5 किलोमीटर किंवा अर्धा तास रन करायचं आहे. आता रनिंग झालेली आहे, 5 किलोमीटर रन करून आलो आहे. आता काय करायचं आहे, तर आता मित्रांनो स्टार्टर किंवा त्याला स्टाईड पण म्हणतो, स्टाईड लावायचं आहे. पण स्टाईड लावण्याच्या आधी आपल्याला स्टार्टर लावायचं आहे. स्टार्टर आपल्याला एकूण 30 मीटरपर्यंत लावायचं आहे. ते कसे लावायचे आहेत ते बघा, अशा प्रकारे. फक्त काय करायचं, 100 मीटरला आपण फुल पॉवर लावतो, 100% देतो. इकडे तुम्हाला 100% नाही, इकडे 70 ते 80% द्यायचं आहे. आणि स्प्रिंटच लावायचे आहे, पण कशा प्रकारे, नॉर्मल प्रकारे स्प्रिंट लावायचे. रेडी सेट गो. तर हे तुम्ही 100ला स्टार्ट दिलं 30 मीटरपर्यंत, नंतर चेस्ट अप केलं आणि एकूणच 80 मीटरपर्यंत हे लावायचं आहे. स्टाईडमध्ये काय करायचं, तुमचे हात पाय व्यवस्थित खुलतात का नाही याकडे लक्ष द्यायचं आहे. सेट गो. आता बघा, हात बघा कशा प्रकारे 30 मीटर खुलल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही चेस्ट अप करताय तेव्हा बघा पाय वगैरे कसे अशा प्रकारे खुलले पाहिजे. जेव्हा तुम्ही स्टार्टर लावताय तेव्हा लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला एफर्ट लावून धावायचं नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, ही फक्त आहे ना आपली जी 100 मीटर आपल्याला जे सुधारायचं आहे ना त्यासाठी करायचं आहे. तर हे आपलं प्रकार झालं. हे आपण वाकून अशी पोझिशन घेतली आणि सेट गो झाल्याच्या नंतर तुम्हाला 30 मीटरपर्यंत धावायचं आहे. आणि त्यानंतर हे जे चेस्ट आहे ते अप करायचं आहे आणि तुम्हाला पॉकेट टू आय या गोष्टीची सवय लावायची आहे. आणि फुल स्प्रिंट नसते, ते नॉर्मल असते आणि तुम्हाला अशा प्रकारे ते धावायचं आहे. ह्याला म्हणतात स्टार्टर. तर ह्याचे एकूण तुम्ही 6 ते 7 लावू शकता, 40-50 मीटर अंतरापर्यंत लावू शकता. नेक्स्ट आहे मित्रांनो, तुम्ही स्टाईड लावल्याच्या नंतर, स्टार्टर लावल्याच्या नंतर आत्ता मेन आहे मेन वर्कआउट. तर आता मेन वर्कआउट काय करायचं आहे, तर त्याच्यासाठी मी शेड्यूल बनवलेलं आहे. सोमवार ते शनिवार आपल्याला शेड्यूलबद्ध करायचं आहे. आणि ते कसं, तर अशा प्रकारे. तेव्हा मित्रांनो, जेव्हा तुम्हाला एकदम शून्यापासून सुरुवात करायची असते तेव्हा जवळजवळ 1 महिना तुम्हाला कोणताही हेवी वर्कआउट करायचा नसतो. आणि विशेषतः त्यामध्ये 100 मीटरचा वर्कआउट करायचा नसतो. कारण 100 मीटरला आहे ना, 100 मीटरला आपल्याला खूप सारी पॉवर आणि खूप सारी एनर्जी लागते. आणि त्याला आहे ना घोड्यासारखं रन करावं लागतं. त्यामध्ये आपल्याला एकदम पंजावर धावावं लागतं, आयवरती उचलावे लागतात. ओके, फुल त्याला बॉडीची पॉवर लागत असते. म्हणून एक लक्षात ठेवा की महिनाभर तुम्हाला 100 मीटरची अजिबात प्रॅक्टिस करायची नाही.
त्याचबरोबर तुम्हाला हेवी रेपिटेशन्स लावायचे नाहीत. बऱ्याचदा आपण जुन्या मुलांना कॉपी करतो, त्यांच्याबरोबर आपण 2 किलोमीटरचे, 1200 मीटरचे, 1000 मीटरचे, 800 मीटरचे रेपिटेशन्स लावतो. तर महिनाभर तुम्हाला तशा कोणतेही रेपिटेशन्स लावायचे नाहीत. तुम्हाला आता ह्या महिनाभरात आहे ना, फक्त तुम्हाला स्ट्रेंथ वाढवायचे. ओके, तुम्हाला एक प्रॅक्टिस करण्याची ॲबिलिटी डेव्हलप करायची. त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला स्ट्रेंथ वाढवायचे आहे, तुम्हाला थोडंसं स्टॅमिना वाढवायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला एक रिदममध्ये यायचं आहे. मग रिदममध्ये येण्यासाठी तुम्ही नॉर्मलच प्रॅक्टिस करणं अनिवार्य आहे टिल 1 मंथ. आणि 1 मंथ नंतर तुमची बॉडी एक सफिशियंट झालेली असते की तुम्ही पुढचे वर्कआउट करू शकता. ओके, तर मित्रांनो, हा जो मी मेन वर्कआउट देतो आहे, ह्या मेन वर्कआउटच्या आधी तुम्ही स्ट्रेचिंग, त्यानंतर वॉर्मअप आणि कंपल्सरी अर्धा तास रन केल्याच्या नंतर तुम्हाला हा वर्कआउट फॉलो करायचा आहे. तर ठीक आहे, आज सोमवारी आपल्याला काय करायचं आहे, एकूण 5 किलोमीटर रनिंग करायचे आहे. सध्या टाईम लावायचा नाही, तरी तुम्ही एक वॉच घ्या आणि टाईम लावून बघा की किती मिनटात तुम्ही 5 किलोमीटर धावताय, पण टायमाची अट नाही. तर मंगळवारी तुम्हाला करायचं आहे 400 मीटरचे रेपिटेशन्स लावायचे आहेत. बघा, मी तुम्हाला 400 मीटरचे रेपिटेशन्स हे महिन्याभराच्या नंतर सांगतो आहे, आता तुम्हाला काही करायचं नाही. ओके, तर 400 मीटरचे रेपिटेशन्स लावताना तुम्ही 21 ते 1:40च्या दरम्यानचा टाईम तुम्ही घेऊ शकता. आणि एकूण 400 मीटरचे तुम्हाला 10 रेपिटेशन्स लावायचे आहेत. नेक्स्ट आहे बुधवारी महिलांनी 8 किलोमीटर रन करायचं आहे, तर पुरुषांनी एकूणच 10 किलोमीटर रन करायचं आहे. आता गुरुवारी मित्रांनो, स्टॅमिना वर्कआउट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला स्लो फास्ट फार्टलेग लावायचं आहे. ओके, समजा आपला 400 मीटरचा ग्राउंड आहे. ओके, त्या 400 मीटरच्या ग्राउंडला या 100 मीटरला फास्ट रन करायचं आहे. या 100 मीटरला जे कॉर्नरचे जे 100 मीटर असतात त्या कॉर्नरला स्लो रन करायचं आहे. परत इकडे फास्ट, इकडे स्लो, इकडे फास्ट, इकडे स्लो, इकडे फास्ट, इकडे स्लो, असं तुम्हाला एकूण 8 सेट लावायचे आहेत. नेक्स्ट आहे शुक्रवारी मित्रांनो, थोडंसं मोठे रेपिटेशन्स लावायचे आहेत. जसे की 1200 मीटरचा एक रेपिटेशन लावायचं आहे, त्यानंतर 800चं एक रेपिटेशन लावायचं आहे, 400चे 2 लावायचे आहेत. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही रेपिटेशन्स लावू शकता. याला सध्या तुम्ही टाईम बघू नका, नॉर्मली धावत राहा, नंतर मग आपण हळूहळू त्याच्यामध्ये टाईम काढत जाऊया. ओके, शनिवारी मित्रांनो ABC वर्कआउट करायचं आहे. ओके, ABC वर्कआउट का, कारण तुम्हाला आहे ना तुमच्या हातापायामध्ये ताकद असली पाहिजे. एन्डॉरन्स वर्कआउट असतो तो. ओके, तुमच्या 1600 मीटर 800 मीटर धावण्यासाठी लेग्समध्ये पॉवर पाहिजे. मग ABCचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. ठीक आहे, तर शनिवारी ABC वर्कआउट करायचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं स्क्वॉट आणि अपर लोअर बॉडी दोन्ही सगळं कवर होते त्याच्यात. आणि शनिवारी ABC झाल्याच्या नंतर कमीत कमी अर्धा तास योगा करा मित्रांनो, कारण जेव्हा तुम्ही योगा करताय तेव्हा तुमचं माइंड एकदम शांत राहते आणि जेणेकरून तुम्हाला ते अभ्यासामध्ये हेल्पफुल ठरते. तर अशा प्रकारे आपण जर मेन वर्कआउट फॉलो केलं तर 100% आपल्याला फायदा होणार आहे. मित्रांनो, मेन वर्कआउट केल्याच्या नंतर आपण जो मेन वर्कआउट करतो तो खालच्या लोअर बॉडीचाच करतो. तर आता थोडंसं आपण अपर बॉडीकडे पण लक्ष दिलं पाहिजे, कारण जेव्हा डोले शोले दिसतात, जेव्हा शोल्डर बनते त्यावेळेला आपल्याला गोळ्यासाठी याचा मदत होत असतो. तर मग आता आपण करायचं आहे आपल्याला अपर बॉडीचा वर्कआउट करायचा. तर अपर बॉडीचा वर्कआउट कसं करायचं मित्रांनो, अशा प्रकारे. तर मित्रांनो, तुमचा मेन वर्कआउट झाल्यानंतर आता तुम्हाला थोडंसं अशा प्रकारे डिप्स, सूर्यनमस्कार असतील, सपाट्या असतील, त्याचे आपल्याला एकूण 2-2, 3-3 सेट लावायचे आहेत. ओके, आता मित्रांनो नेक्स्ट आहे, तुम्हाला खूप सारं पोट सुटलेलं आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी चरबी सुटलेली आहे ही आपल्याला कमी करायची आहे. आणि जे आपल्याला हे थोतलं सुटलेलं आहे ते थोतलं कमी करायचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला ॲब्स वर्कआउट करायला लागेल. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही ॲब्स वर्कआउट केलं तर अशा प्रकारे तुम्हाला 8 पॅक्स येऊ शकतात. पण ते आपल्याला शो ऑफसाठी नाही, तर आपल्या वर्कआउटला बेस्ट बनवण्यासाठी आणि आपलं फिजिक्स बेस्ट ठेवण्यासाठी आपल्याला करायचं ॲब्स वर्कआउट. आणि ॲब्स वर्कआउट कसं करायचं आहे तर ते तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे. तर आपल्याला करायचं आहे ॲब्स वर्कआउट. तर त्याच्यातला हा पहिला प्रकार आहे. तुम्हाला पाय लांब करायचे आहेत आणि अशा प्रकारे 20-20 किंवा 15-15 तुम्हाला जसे जातील तशा प्रकारे प्रकार चेंज. त्यानंतर दुसरा प्रकार असं गुडघे फोल्ड करून तुम्हाला करायचं आहे. ओके, याचे तुम्ही 15-15 ते 20-20 सेट लावू शकता. नेक्स्ट आहे तुम्हाला क्रॉस जायचं आहे.
अशा प्रकारे एकदा या साईडला, एकदा त्या साईडला. मित्रांनो एक पाय वरती करून क्रॉस हात लावायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर लेग चेंज करून हा सर्वात उत्तम बेस्ट प्रकार आहे. नेक्स्ट आहे दोन्ही पाय घेऊन तुम्हाला हे करायचं आहे. सर्वात बेस्ट उत्तम हे ॲप्सचे वर्कआउट आहेत घरच्या घरी. नेक्स्ट प्रकार आहे बघा, तुम्हाला असं 45 अशा प्रकारे हे करायचं आहे. ओके, ह्याचे पण 15 सेट मारायचे. नेक्स्ट आहे मित्रांनो सायकलिंग. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला सायकलिंग करायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे ॲप्स घरच्या घरी मारले तर तुम्हाला अतिउत्तम होईल. तुम्हाला जर जिममध्ये पण जाऊन शक्य झालं तर तुम्ही तिथेसुद्धा करू शकता. आता झालं लोअर बॉडी वर्कआउट झालं, अपर बॉडी वर्कआउट झालं, ॲप्स पण वर्कआउट झालं. आता लय बॉडी थकलेली आहे. मग अशा वेळेला काय करायचं आहे, कूलडाऊन करावं लागेल ना मित्रांनो. कारण कूलडाऊन केल्याशिवाय आपल्याला आता पुढे जाऊन अभ्यास पण करायचा आहे. मग अभ्यासात पण मन लागलं पाहिजे. नाही तर बॉडी जर पेन करत असेल तर अभ्यास होणार नाही. अभ्यासाच्या वेळेला झोप येईल किंवा एन्झायटी एवढी येईल की आपण दुसऱ्या दिवशी आपल्याला प्रॅक्टिस करायला कंटाळा येणार आहे. मग त्यासाठी आपल्याला कूलडाऊन करावं लागेल. कारण आपली बॉडी ही रिफ्रेश झाली पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला करायचं आहे कूलडाऊन. आता कूलडाऊन कशा प्रकारे करायचं आहे तर अशा प्रकारे. मित्रांनो शेवटचा टप्पा आहे कूलडाऊन. तर बघा अशा प्रकारे तुम्ही कूलडाऊन केल्याच्या नंतरच घरी जा तर ते बेस्ट राहते. कारण कसं माहिती आहे का, आपण जेवढं काही वॉर्मअप केलेला असतो किंवा जे काही आपण वर्कआउट केलेलं असतो त्यानंतर आपल्याला रेस्ट घेणं पण गरजेचं आहे. मग नेक्स्ट डेला आपल्याला परत प्रिपरेशन करायची आहे तर त्यासाठी आपण कूलडाऊन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला कूलडाऊन करायचं आहे. हे पाय बघा अशा प्रकारे फोल्ड असले पाहिजे आणि नंतर मग अशा प्रकारे तुम्हाला फोल्ड करायचे आहेत आणि त्यांना टच करायचं आहे. ओके. नेक्स्ट आहे मित्रांनो बटरफ्लाय. अशा प्रकारे तुम्ही बटरफ्लाय करा, तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटेल. आणि हे एकदम सावकाश करायचं, याच्यात जोर वगैरे लावायचं नाही. कारण जोर लावायचं काम आपण प्रॅक्टिसमध्येच केलेलं आहे. हे आता कूलडाऊन करतो तर हे एकदम नॉर्मलच करायचं. नंतर नेक्स्ट आहे असं पाय स्ट्रेच करायचं आहे. ओके, मग चेंज करून त्यानंतर एल मागे. आता अशा प्रकारे तुम्हाला एल बनवायचं आहे. आता नेक्स्ट आहे क्रॉस करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही क्रॉस करू शकता. फुल बॉडी स्ट्रेच. आता बघा तुम्हाला अशा प्रकारे बसायचं आहे. ह्याच्यामध्ये पण फुल जेव्हा पाय आपले दुखत असतात ना तेव्हा खूप आपल्याला रेस्ट मिळते. ओके, हे पाय बघा पूर्ण असे मागे दबलेले हवे आणि अशा प्रकारे तुम्हाला बसायचं आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो बघा हात असं कानामागे टाकून तुम्हाला असं फुल स्ट्रेच करायचं आहे, होल्ड करायचं आहे. तर मित्रांनो हे झाले आपले सगळे प्रकार. ह्याच्यात आपण काय काय केलं तर सुरुवातीला आपण स्ट्रेचिंग केली, दुसरा आपण वॉर्मअप केला, तिसरा आपण वॉर्मअप रन केलं, त्यानंतर आपण स्टार्टर लावले, नंतर मेन वर्कआउट केलं, नंतर हँड वर्कआउट केलं. त्याच्यामध्ये तुम्ही जोर लावू शकता, डिप्स लावू शकता, सूर्यनमस्कार लावता येते, सपाट्या लावता येतात. त्यानंतर आपण ॲब्स वर्कआउट केलं आणि नंतर कूलिंग केलं. एकूण अशा 8 प्रक्रियामधून आपण आपली जी प्रॅक्टिस आहे ती पूर्ण करतो आणि अशा प्रकारेच प्रॅक्टिस केली पाहिजे. अशा प्रकारे जर तुम्ही मित्रांनो प्रॅक्टिस केली ना तर तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये ज्या होणाऱ्या इजा आहेत किंवा तुम्हाला जे सीन पेन होतं किंवा वेगवेगळे पेन्स होतात ते अवॉइड होतील. ते होणारच, कारण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा त्या सगळ्या गोष्टी होणारच. पण त्या गोष्टी परंतु त्या गोष्टी थोड्या कमी होतील. तुम्हाला त्याच्यातून रिलीफ मिळेल आणि मेन म्हणजे काय तर तुम्हाला ह्या सगळ्यातून 100% रिझल्ट मिळणार आहे. कारण बऱ्याचदा काय होतं आपण खूप सारी प्रॅक्टिस करतो पण योग्य पद्धतीमध्ये आपण प्रॅक्टिस करत नसल्यामुळे आपल्याला काय होतं त्याच्यातून रिझल्ट मिळत नाही. आपण खूप 1600 धावतो, 800 धावतो, 100 धावतो पण रिझल्ट मिळत नाही. तर मित्रांनो रिझल्ट मिळण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिस करावी लागणार आहे.
तेव्हा जाऊन तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट रिझल्ट मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली बॉडी लँग्वेज ही व्यवस्थित राहणार, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या टायमाला आहे ना कुठलीही इंजुरी येणार नाहीत. आपण ह्या सगळ्या गोष्टी का करतो आहे, तर आपल्याला इंजुरीपासून वाचायची आहे, म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप करा आणि बघा तुम्हाला 100% येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ग्राउंड जो आहे तो 40च्या पुढे झालेला दिसणार आहे. काही अडत असेल, काही अडचणी असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकता. जय हिंद.